महाड तालुक्यातील दासगाव आणि परिसरातील गावांना मंजूर झालेल्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचं काम करताना ठेकेदाराकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या डोळ्यांदेखत हे बेकायदेशीर काम सुरू असताना दोन्ही विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्यानं ठेकेदाराशी त्यांचे साटेलोटे आहे का असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दासगाव आणि परिसरातील गावांना मोहोपरे येथील सावित्री नदीच्या उद्भव विहिरीतून पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 5 किलोमीटर अंतराची नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले। मात्र हे काम करताना संबंधित ठेकेदाराने तांत्रिक नियमांचे पालन न करता साहेल नगर ते केंबुर्ली दरम्यान महामार्गाच्या गटारातूनच पाईप टाकून अनधिकृत काम केले। नियमानुसार राष्ट्रीय महामार्गापासून ठराविक अंतर राखून जमिनीखालून जलवाहिनी नेणे बंधनकारक असताना खोदकामाचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ठिकाणी पाईप चक्क जमिनीच्या वरूनच नेले आहेत। विशेष म्हणजे महामार्ग बांधकाम विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेताच हे काम उरकले जात असल्याचे समजते। इतर वेळी सर्वसामान्यांवर तत्परतेने कारवाई करणारा महामार्ग विभाग महाड शहराच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराबाबत गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे। दुसरीकडे महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी भौगोलिक परिस्थितीचे थातुरमातुर कारण देत ठेकेदाराची पाठराखण करताना दिसत आहेत। सर्वेक्षण करतानाच जागेची उपलब्धता आणि तांत्रिक बाबींचा विचार करूनच निधी मंजूर केला असताना आता जागा नसल्याचे कारण पुढे करणं संशयास्पद मानले जात आहे। उघड्यावरील या पाईपलाईनमुळे अपघाताची शक्यता वाढली असून पाईपचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपकार्यकारी अभियंता अक्षरा डहाके यांना विचारणा केली असता त्यांनी सदर कामाची पाहणी करून नियमबाह्य पाईपलाईन हटवण्याबाबत नोटीस बजावण्यात येईल असं स्पष्ट केले। तर महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शरद नाईक यांनी खोदकामासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचा दावा केलाय। आता वरिष्ठ प्रशासन या भ्रष्टाचारावर काय कारवाई करते याकडे दासगाव परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।